नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय खंडोबाची सासरवाडी म्हणजेच म्हाळसा देवीच्या माहेरी। अतिशय सुंदर मंदिर आहे, मी तुम्हाला दाखवते आणि त्याची माहिती पण बघूया आपण, काय इतिहास काय आहे नेमका मंदिराचा। आणि आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला तेथील काकू यांच्याकडून आपण मंदिराची थोडीशी माहिती आणि इतिहास जाणून घेऊया। 12 त्यापासून हे मंदिर 1212 मधलं मंदिर आहे। माऊली त्यावेळेस होत्या। हा, आणि ज्यावेळेस मासाबाई त्यावेळेस इथं लहानच्या मोठ्या झाल्या। अच्छा, तर हे खंडेराव भगवंतांनी बसायचं पण घेऊन इथं आले होते त्यांना नेण्यासाठी। तर त्यांच्या वडिलांनी ते जोडी 3 शेटवानी त्यांनी काही दिलं नाही त्यांना। मग नारद मुनी इथं आले, असे कुठंच नारद मुनीच मंदिर नाही इथं। नारद मुनींनी सांगितलं त्यांच्या वडिलांना की तुम्ही यांना पाठवून द्या यांच्या बरोबर। तर ती म्हणजे मी काही मला माझी मोठी म्हणजे मी श्रीमंत माणूस आहे, तर बसवायला मुलगी जाणार नाही। मग त्यांनी काय केलं, त्या यांचं परीक्षा घेतली। तर या सांगितलं म्हणे या गावामध्ये तू मोराची आणि मोतीचा पाऊस पाड 2 दिवस मी माळसाबाई तुम्हाला देऊन टाकेन। त्यांनी मग पाडला तो पाऊस, कोणी खंडेरायाने। आणि पाऊस पाडल्यानंतर ती मुलगी त्यांना दिली। मग ती पालीला जाऊन त्यांनी लग्न केलं। हा, नवीन मंदिर ते आता नवीन झालेलं आहे। जय मल्हार। काकूंनी अत्यंत सुंदर माहिती सांगितली। आणि हे जे आहे खंडोबाचं जुनं मंदिर होतं आणि साइडलाच आता नवीन मंदिर बांधलेलं आहे। तर चला आपण तिकडे जाऊया दर्शनाला। आणि मंदिर परिसर अत्यंत निसर्गरम्य वातावरण आहे, म्हणजे आजूबाजूला खूप सारी झाडी आहेत, त्यामुळे एकदम प्रसन्न वाटतं। येथे खंडेरायांसोबतच नारद मुनी आणि सच्चिदानंद बाबा यांचे देखील मंदिर आहे। खंडेरायाच्या मंदिरामध्ये चंपाषष्ठीच्या दिवशी खंडेराय नेवासा बुद्रुक येथे मुक्कामास येत असत, त्यामुळे या दिवशी या ठिकाणी यात्रा भरते। राज्यातील अनेकांचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाची पत्नी म्हाळसा ही नेवासा बुद्रुक येथे तिमसेट वाणी यांची मुलगी। या विवाहानिमित्त व नंतर हे अनेक दिवस खंडेरायाच्या या ठिकाणी मुक्काम होतो, त्यामुळे या ठिकाणाला मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे। आणि पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेले हे म्हाळसाचे माहेर श्रद्धास्थान आहे। आणि प्रवरा नदीच्या काठी म्हाळसाला घेण्यासाठी बानाई नेवासा बुद्रुक येथे आल्या आणि त्यामुळे त्यांचे येथे जुने दगडी मंदिर म्हाळसा, बानाई आणि खंडेरायांच्या, कारण तिघांच्या मूर्त्या शक्यतो आपल्याला एकत्र पाहायला मिळत नाही, पण ते येथे तुम्हाला बघायला मिळतील। आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, थँक्यू।